तुम्हाला जर तुमचे ऑरा पॉइंट्स मल्टिप्लाय करायचे असतील आणि तुम्हाला तुमचा ऑरा 10x वाढवून तुमची वाइब जी आहे ती अशी करायची की ती सगळ्यांना क्रेव्ह झाली पाहिजे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता की जेणेकरून लोकांना असं वाटेल की "ओह माय गॉड, शी गॉट समथिंग. शी इज अन अट्रॅक्टिव्ह वुमन. आय नीड टू हॅव हर एनर्जी. आय नीड टू हॅव हर अराउंड. आय नीड हर टू बी माय बेस्ट फ्रेंड." सो ऑरा पॉइंट प्लस, 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 प्लस असणारी जी मुलगी असते, ती नेहमी छोट्या-छोट्या गोष्टी दुसऱ्यांबद्दल लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी नक्की करते. म्हणजे मला असं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं जेव्हा कोणीतरी छोटी गोष्ट लक्षात ठेवली किंवा माझा एखादा इम्पोर्टंट दिवस लक्षात ठेवला आणि आय एम नॉट इव्हन एक्स्पेक्टिंग फॉर दॅट पर्सन की तिने मला काही करावं, द्यावं किंवा अ, एक कॉम्प्लिमेंट किंवा एक प्रोत्साहन पण एक्स्पेक्ट करत नसताना एखादीकडनं असं मिळून जातं, की आज तुझा हा दिवस आहे ना, आज तुझा टफ डे आहे ना, मला माहिती आहे अँड ऑल द बेस्ट किंवा जे काही असतं एक काइंड बिहेवियर. तर ते इट्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि अ, त्यांनी काय होतं म्हणजे बेसिकली गुड पीपल अट्रॅक्ट गुड थिंग्स आणि त्या गोष्टींनी नक्कीच चांगली लोकं तुमची किंमत जास्त करणार आहेत आणि तुमच्या ऑरा पॉइंट्समध्ये त्यांचाही ऑरा प्लस होणार आहे. येस. आता दुसरी अशी क्वालिटी जे की फारच अट्रॅक्टिव्ह वाटते आणि ते असं वाटतं की त्यांचा ऑरा खरंच खूप काहीतरी डिवाइन वगैरे आहे. ती म्हणजे की ॲक्चुअली हे खूप सोपं आहे आजच्या जगामध्ये करणं, कारण की असं ही साधी क्वालिटी असून पण दिसत नाही. ती म्हणजे त्या लोकांच्या बोलण्यामध्ये एक काइंडनेस असतो. ते तुम्हाला कन्सिडर करून बोलतात. कन्सिडरेट असतात बेसिकली ती लोकं आणि ना ते तुम्हाला क्रिटिसिझम पण देताना ना कन्स्ट्रक्टिव्हली देतील किंवा फॅक्ट्स आणि फिगर्स आणि प्रॉपर म्हणजे त्याच्या मागच्या काहीतरी अधिष्ठानाला धरून ते बोलतील रादर दॅन अटॅकिंग यू पर्सनली. तर अशी जी लोकं असतात बेसिकली जी टोमणा नाही मारत किंवा ज्यांच्या नाही का काही जणांच्या बोलण्यात एक टोन असते. टोन, टोन कळते का आपल्याला? नोबडी इज डुइंग टोन हिअर. आपल्या चॅनलवर कोणीच टोन्स मीन्समध्ये बोलणार नाहीये. आपल्या चॅनलच्या कुठल्याच सबस्क्रायबर टोन्समध्ये वगैरे बोलणार नाहीये. तर अशी जी लोकं असतात, ती फारच डिवाइन वाटतात. म्हणजे असं त्यांच्या भोवती एक असं वलय असतं नाही का? त्यालाच आपण बहुतेक ऑरा असं म्हणतो. हो. तर येस. एक्झॅक्टली. आता पुढची अशी क्वालिटी ऑरा प्लस, 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 प्लस असणाऱ्या व्यक्तीची ती म्हणजे त्या व्यक्तीच्या घरी तुम्हाला ॲट होम वाटतं किंवा जी तुम्हाला कम्फर्टेबल करून देते. तुम्हाला असं नाही वाटत, की मी का आले? किंवा अरे यार कधी कधी जाईन? किंवा उगीच आले का? उगीच आले का? घड्याळ बघ. त्या ज्या व्यक्तीकडे गेल्यावर तुम्हाला असं वाटतं, की अजून थोडा वेळ, अजून 15 मिनिटं बसावं, अजून काहीतरी बोलावं. बसायचं नाही ॲक्चुअली. पण पण ॲट होम फील होतं. तिची एनर्जी अशी असते, की ती तुम्हाला इतकं वेलकमिंग फील करून देते आणि प्रेमाने तुम्हाला अगदी एक कप चहा जरी करून दिला तरी प्रेम त्यात दिसतं. किंवा म्हणजे माझी एक आजी आहे. म्हणजे माझ्या सासरी ते माझं दुसरं माहेर आहे. म्हणजे सासर 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 ज्या गावात आहे, तिथे माझं एक माहेर आहे, असं म्हण. ठीक आहे. तर त्यांच्याकडे गेल्यावर मला इतकं असं भारी वाटतं, की अ, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ती बघेल, करेल, लगेच उठेल. म्हणजे तसं तर आजीचं वय खूप आहे आता, व्यवस्थित आहे. पण मा मी येणार म्हणून माझा विचार करून ऑलरेडी 4 गोष्टी करून ठेवलेल्या असतात. ते मला असं वाटतं, की आय वॉन्ट टू रीच हिअर. लाइक दॅट इज माय आयडियल पाहुणचार पद्धत. बरोबर. सो आणि स्पेशली या वयात म्हणजे जिथे तुम्ही सगळे आयुष्य अनुभवल्यानंतर तुम्ही असंही होऊ शकतं, की तुम्ही ग्रजेस होल्ड करताय. हो. असंही होऊ शकतं, की तुम्हाला कोणासाठीच काहीच करावंसं वाटत नाहीये. पण अशा वेळेला पण ज्या व्यक्तींनी काही बिघडवलं नाहीये, त्यांना पण तुम्ही द थिंग इज आपल्याकडे ॲक्चुअली तुमचा दुश्मन जरी आला तरी तुम्ही त्यांना व्यवस्थित पाहुणचार करण्याचीच पद्धत आहे आणि मी तेच रेकमेंड करेल, की कोणी जरी आलं तरी तुमच्याबद्दल चांगलंच बोलून जावं. तुमच्या घरातनं पोट भरून शांततेतच जावं, आत्मतृप्त असावा. पण जे कोणी येतंय त्यांना खरंच ॲट होम आणि वेलकम फील करून देणं, आय डोंट थिंक इट्स अन ईझी थिंग टू डू. कारण की खूप लेडीज खूप करतात. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी खूप कामं आणि खूप कष्ट केलेले असतात. त्याच्यानंतर पण तो स्नेहभाव असणं आणि तो लढीवाळा एक लावता येणं, हे जे असतं ना, ते खरंच म्हणजे हे ऑरा नाही तर काय म्हणजे आय डोंट नो सिरियसली. अजून एक अशी क्वालिटी ज्याने मला कोणाचाही ऑरा अट्रॅक्टिव्ह वाटतो, ते म्हणजे जेव्हा एखादी मुलगी रेझिलियंट असते ना, म्हणजे तिचे गोल्स, तिचे ड्रीम्स
किंवा तिला जे काही अचीव्ह करायचं, तिला जे काही हवंय त्यासाठी ती खरंच म्हणजे कष्ट घेऊ पाहते. त्यासाठी गरजेच्या असणाऱ्या चेंजेसला ती सामोरं जाते आणि एक म्हणतो ना, की तिच्यामध्ये एक गो गेटर काइंड ऑफ ॲटिट्यूड असतो. ती म्हणजे गोष्टी प्लॅननुसार प्रत्येक वेळी जात तर नाहीच. म्हणजे असं प्रत्येक वेळेला होऊच शकत नाही, की तुमच्याकडे कितीही सॉलिड प्लॅन असला तरी तशाच स्टेप्सनुसार प्रत्येक गोष्ट झाली. पण त्या स्टेप्स कितीदा पण फॉल बॅक झाल्या, तरी ती परत कसा तरी वेळ शोधून परत तिच्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करते. अल्टिमेटली डेस्टिनी गाठण्याचा ती प्रयत्न करते. तर ह्या ज्या अशा गो गेटर ॲटिट्यूडच्या, करिअर ओरिएंटेड असू देत किंवा ड्रीम्सला महत्त्व देणाऱ्या मुली असू देत, अशा ज्या मुली असतात ना, त्या मला प्रचंड अट्रॅक्टिव्ह वाटतात, की म्हणजे आय नो की हाऊ हार्ड इट इज टू नॅव्हिगेट अ करिअर इन दिस क्रुएल वर्ल्ड आणि त्यात पण तू एवढी रेझिलियंट जर वागू शकते आणि त्यात पण तू जर एवढं तुझं म्हणजे नाही का आत्मीयता दाखवू शकते, तर बापरे! म्हणजे मला असा रिस्पेक्ट वाटतो अशा लोकांबद्दल. सो येस, तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये येऊ पाहत असाल, तर तुम्हाला हेल्प करणारे रात्र आमच्याकडे बरेच व्हिडिओ आहेत. आपण लिंक डाऊन करून हो, देऊयात, हो. की जे तुम्हाला तुमचा लेझी गर्ल एरा एक्झिट करून तुम्हाला रेझिलियंट बनवण्यासाठी हेल्प करतील. आपल्याकडे बरेच आहेत. मला असं वाटतं, की 4-5 व्हिडिओ सहज आहेत, की जे तुम्हाला हेल्प करून जातील. तर ते मी लिंक डाऊन करून देईन. आता पुढचा एक सुपर डुपर अट्रॅक्टिव्ह पॉइंट मला असा वाटतो, म्हणजे अशी एक व्यक्ती जी तुम्हाला कधीच तुमचे फ्लॉज म्हणजे तिच्याबरोबर तुमचे फ्लॉज तुम्हाला जाणवतच नाही. रादर दॅन दॅट ती तुमच्या गुड क्वालिटीज इतक्या एन्हान्स करून देते तुम्हाला, की म्हणजे जर एखादी कन्फ्यूज असेल तर ती मुलगी व्हॅलिडेटच होऊन जाते किंवा जिचा कॉन्फिडन्स लूज असेल तर त्या व्यक्तीबरोबर फक्त आणि फक्त थोडा टाइम स्पेंड केल्यामुळे असं वाटतं की आय एम अ हॅपी पर्सन, आय एम अ कॉन्फिडंट पर्सन किंवा अरे हो यार माझ्यात या क्वालिटीज आहेत. कारण ती ती असं काहीतरी अप्रिशिएट करून जाते आणि शी सीज द पॉझिटिव्ह इन यू, शी सीज दॅट ऑरा इन यू, शी सीज दॅट कॉन्फिडन्स ऑर दॅट गर्ल इनसाइड यू, की हा तू पण आहेस अशी किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या हायलाईट करून जाते, ज्या तुम्हालाही कधी किंवा तुम्ही पण कधी नोटीस नसतील केल्या किंवा तुम्ही पण त्या बाबतीत एवढा कॉन्फिडंट नसाल. आणि अशा व्यक्तींबरोबर फक्त आणि फक्त टाइम स्पेंड केल्यामुळे यू बी अ व्हेरी कॉन्फिडंट व्हॅलिडेटेड पर्सन. तर ह्या अशा काही क्वालिटीज आहेत, ज्या तुम्हाला तर लाँग टर्ममध्ये सर्व्ह करतीलच, पण दुसऱ्यांना पण चांगलं फील करून देतील. ह्या अशा क्वालिटीज आहेत, की ज्या कदाचित आत्मसात करायला सोप्या नाहीयेत, पण त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते लाँग टर्ममध्ये जातात. सो विथ दिस लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड दिस इज डी.